सण असो वा उत्सव, स्त्रियांचे सौंदर्य खुलवणारे आणि सोन्यालाही लाजवेल अशी इमिटेशन ज्वेलरी फक्त शुभम इमिटेशन ज्वेलर्समध्ये उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. नमस्कार. मुक्तागिरी न्यूज प्रस्तुत ज्योतिष विश्व या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण दिनांक 10 मार्च 2019 ते 16 मार्च 2019 या सप्ताहाचं साप्ताहिक भविष्य पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण आगामी सप्ताहामध्ये कोणकोणते मुहूर्त आहेत हे जाणून घेऊयात. आगामी सप्ताहामध्ये बुधवार दिनांक 13 मार्च रोजी साखरपुडा, पारस आणि गृहप्रवेशाचा मुहूर्त आहे. गुरुवार दिनांक 14 मार्च रोजी दुपारी 4 नंतर ओटी भरणाचा मुहूर्त आहे. शनिवार दिनांक 16 मार्च रोजी बारसे आणि गृहप्रवेशाचा मुहूर्त आहे. आता जाणून घेऊयात आगामी सप्ताहामध्ये ग्रहस्थिती कशी असणार आहे ते. आगामी सप्ताहामध्ये शनी धनु राशीत आहे, रवी 14 मार्च पर्यंत कुंभ राशीत आहे आणि त्यानंतर तो मीन राशीत जाणार आहे. बुध सध्या मीन राशीमध्ये आहे, तो 15 मार्च रोजी कुंभ राशीमध्ये वक्री होऊन येणार आहे. शुक्र मकर राशीमध्ये आहे, राहू कर्क राशीमध्ये, केतू मकर राशीमध्ये, मंगळ मेष राशीत आहे, गुरु वृश्चिक राशीत आहे आणि आगामी सप्ताहामध्ये मेष, वृषभ आणि मिथुन या 3 राशींमधून चंद्राचं भ्रमण होणार आहे. आगामी सप्ताह हा मेष, सिंह, कुंभ आणि मीन या 4 राशींना विशेष अनुकूल जाणार आहे. आता पाहूयात प्रत्येक राशीला आगामी सप्ताहाची काय काय फळं मिळणार ते. सर्वप्रथम मेष रास. मेष व्यक्तींना आगामी सप्ताह हा अत्यंत उत्साहाचा आणि मानसिक प्रसन्नतेचा जाणार आहे. चंद्राची जी भ्रमणं मेष, वृषभ आणि मिथुन राशीतून होत आहेत ती तुम्हाला विशेष अनुकूल अशीच आहेत. आगामी सप्ताहामध्ये तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे. तुमचा इतरांवर विशेष प्रभाव असणार आहे. आगामी सप्ताहात तुम्ही जी कोणतीही कामे योजाल ती नक्कीच यशस्वी होणार आहेत. त्याच्यानंतर आगामी सप्ताहामध्ये तुम्हाला आर्थिक लाभाचे देखील विशेष योग येणार आहेत. प्रवासाचं जर काही नियोजन तुम्ही करत असाल तर त्यासाठी सप्ताहाचा शेवट हा जास्त अनुकूल आहे. आगामी सप्ताहामध्ये तुम्हाला नोकरी व्यवसायातील नवीन कामं सुरू करण्यासाठी विशेष अनुकूल योग येणार आहेत. त्याच पद्धतीने आरोग्याच्या दृष्टीने, मानसिक प्रसन्नतेच्या दृष्टीने आणि प्रवासाच्या दृष्टीने आगामी सप्ताह तुम्हाला विशेष फलदायी आणि अनुकूल असाच ठरणार आहे. आगामी सप्ताहातील दिनांक 10 ते 16 हा पूर्ण सप्ताह आपल्याला अनुकूल जाणार आहे. आता पाहूयात वृषभ रास. वृषभ व्यक्तींना आगामी सप्ताहाची सुरुवात ही थोडीशी मानसिक अस्वस्थतेची जाणार आहे. कामे पूर्ण न झाल्यामुळे तुमची चिडचिड होणार आहे. प्रवास जर तुम्हाला करायचा असेल तर तो शक्यतो तुम्ही सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये करावा. सप्ताहाचा उत्तरार्ध हा तुम्हाला महत्त्वाच्या कामांसाठी अनुकूल आहे. त्यानंतर आर्थिक कामं जी तुम्हाला करायची आहेत त्यासाठी शक्यतो सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये आर्थिक कामं करावीत. प्रवासाचे योग हे सप्ताहाच्या शेवटी येणार आहेत. सप्ताहाचा मध्य हा तुम्हाला तुमचे आरोग्य, मानसिक प्रसन्नता, मनोबल वाढवणाऱ्या काही घटना यासाठी विशेष अनुकूल जाणार आहे. आगामी सप्ताहातील दिनांक 13 ते 16 हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल असणार आहेत. आता पाहूयात मिथुन रास. मिथुन व्यक्तींना आगामी सप्ताह हा थोडासा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमचा उत्साह विशेष असणार आहे. अनेकांचं सहकार्य तुम्हाला लाभेल. सप्ताहाच्या सुरुवातीलाच जुने मित्रमैत्रिणी भेटतील, त्यांचे विशेष सहकार्य लागेल. काही योजना त्यांच्याबरोबर तुम्ही बनवू शकाल. त्याच पद्धतीने सप्ताहाच्या सुरुवातीला मुलामुलींच्या संदर्भातील ज्या काही समस्या असतील त्या तुम्ही सोडवू शकणार आहात. महत्त्वाचे निर्णय जर काही घ्यायचे असतील तर त्यासाठी सप्ताहाची सुरुवात तुम्हाला विशेष अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात मात्र तुम्हाला काही अनावश्यक खर्चांना सामोरं जावं लागणार आहे. मानसिक अस्वस्थतेला सामोरे जावं लागेल. त्यानंतर सप्ताहाच्या शेवटी मात्र तुमचा उत्साह द्विगुणित करणाऱ्या काही घटना घडतील. तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या काही घटना निश्चितच घडतील. तुम्हाला जर काही प्रवास करायचे असतील, दूरवरचे प्रवास करायचे असतील तर त्यासाठी सप्ताहाचा शेवट म्हणजेच शुक्रवार आणि शनिवारचे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल असणार आहेत. आगामी सप्ताहातील दिनांक 10, 11, 15 आणि 16 हे 4 दिवस तुम्हाला विशेष अनुकूल असणार आहेत. आता पाहूयात कर्क व्यक्तींना आगामी सप्ताह कसा जाणार आहे ते. कर्क व्यक्तींना आगामी सप्ताहातील पूर्वार्ध हा विशेष अनुकूल असणार आहे.
आगामी सप्ताहाच्या पूर्वार्धामध्ये तुम्ही तुमच्या नोकरी व्यवसायातील कामं, त्याचप्रमाणे प्रॉपर्टीच्या संदर्भातील, गुंतवणुकीच्या संदर्भातील जी काही कामं करायची आहेत त्यासाठी तुम्हाला सप्ताहाचा पूर्वार्ध हा विशेष अनुकूल असणार आहे। नोकरीमध्ये तुमचा विशेष प्रभाव राहील। व्यवसायातील महत्त्वाची कामं, व्यवसायातील महत्त्वाचे व्यवहार तुम्ही शक्यतो या सप्ताहाच्या पूर्वार्धात पूर्ण करू शकणार आहात। सप्ताहाच्या शेवटी मात्र तुमचं मन थोडंसं नाराज राहील। काही निराशाजनक घटनांना तुम्हाला सामोरं जावं लागेल। त्याच पद्धतीने तुम्हाला जर काही दूरवरचे प्रवास वगैरे करायचे असतील, तुम्हाला सप्ताहाचा शेवट त्यासाठी अनुकूल नाही आहे। सप्ताहाच्या शेवटी तुम्हाला वाहन चालवताना देखील दक्षता घ्यावी लागणार आहे। महत्त्वाची कामं, प्रवास आणि महत्त्वाचे व्यवहार यासाठी तुम्हाला सप्ताहाचा पूर्वार्धच विशेष अनुकूल असणार आहे। आगामी सप्ताहातील दिनांक 10 ते 14 हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल असणार आहेत। आता पाहूयात सिंह रास। सिंह व्यक्तींना आगामी सप्ताह हा विशेष अनुकूल असाच आहे। आगामी सप्ताहामध्ये होणारी चंद्राचे भ्रमण तुम्हाला विशेष अनुकूल असल्यामुळे आगामी सप्ताहामध्ये तुमचा उत्साह आणि उमेद ही विशेष असणार आहे। तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या काही घटना आगामी सप्ताहामध्ये निश्चितच घडून येणार आहे। दिनांक 14 मार्च रोजी रवी मीन राशीमध्ये जात आहे, तो मात्र तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने तेवढा अनुकूल नाहीये। मात्र तरीही चंद्राची भ्रमण अनुकूल असल्यामुळे आगामी सप्ताहामध्ये तुम्ही तुमची कामे, नोकरीतील कामे, व्यवसायातील महत्त्वाचे व्यवहार तुम्ही योग्य रीतीने पार पाडू शकणार आहात। सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला काही जुने मित्रमैत्रिणी भेटतील। तुमचे महत्त्वाचे निर्णय सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये अनुकूल ठरणार आहेत। मानसिक अस्वस्थता ही काही तुम्हाला राहणार नाहीये। एकूणच आगामी सप्ताहातील सर्वच दिवस तुम्हाला विशेष अनुकूल असेच असणार आहेत। आता पाहूयात कन्या रास। कन्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात ही तितकीशी अनुकूल नाही आहे। सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत। काही मनस्तापदायक घटनांना तुम्हाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला प्रवासामध्ये आणि वाहन चालवताना विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे। सप्ताहाच्या सुरुवातीला आर्थिक योग मात्र अनुकूल येणार आहेत। सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये तुमचे आरोग्य उत्तम राहील। नवीन काही सुसंधी तुम्हाला लाभतील। त्याचप्रमाणे नोकरी व्यवसायातील महत्त्वाची कामं करण्यासाठी तुम्हाला सप्ताहाचा उत्तरार्ध हा विशेष अनुकूल असणार आहे। प्रवासाचे जर काही नियोजन करायचं असेल तर त्यासाठी शुक्रवार आणि शनिवारचे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल असणार आहेत। व्यवसायातील महत्त्वाची कामं, त्याचप्रमाणे तुमच्या कार्यक्षेत्रातील तुम्हाला जी संधी अपेक्षित आहे त्यासाठी सप्ताहाचा उत्तरार्ध हा तुम्हाला विशेष अनुकूल असणार आहे। आगामी सप्ताहातील दिनांक 13 ते 16 हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत। आता पाहूयात तुळ रास। तुळ व्यक्तींना आगामी सप्ताह हा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे। सप्ताहाच्या सुरुवातीला तुमचा उत्साह आणि उमेद ही विशेष असणार आहे। तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे। महत्त्वाची जी काही कामं किंवा महत्त्वाचे व्यवहार तुम्हाला जे करायचे आहेत ते त्यासाठी तुम्हाला सप्ताहाची सुरुवात विशेष अनुकूल आहे। सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे देखील मनासारखं सहकार्य लाभणार आहे। व्यवसायातील भागीदारीमध्ये सुद्धा तुम्हाला सप्ताहाच्या सुरुवातीला काही विशेष अनुकूल योग येणार आहेत। सप्ताहाच्या मध्ये मात्र तुम्हाला थोडे मानसिक अस्वस्थता राहील। महत्त्वाची जी काही कामं आहेत ती शक्यतो तुम्हाला सप्ताहाच्या सुरुवातीला किंवा सप्ताहाच्या शेवटी करावी लागतील। सप्ताहाच्या मध्ये तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत। आर्थिक योग हे आगामी सप्ताहामध्ये विशेष असणार आहेत। त्याच पद्धतीने सप्ताहाच्या शेवटी तुम्हाला काही वेळा प्रवास करावा लागेल। त्याचप्रमाणे तुम्हाला जर काही प्रवासाचे नियोजन करायचं असेल तर त्यासाठी सप्ताहाचे शेवटचे दिवस हे विशेष अनुकूल आहेत। आगामी सप्ताहातील दिनांक 10, 11, 15 आणि 16 हे तुम्हाला विशेष अनुकूल असणार आहेत। आता पाहूयात वृश्चिक व्यक्तींना आगामी सप्ताह कसा जाणार आहे ते। वृश्चिक व्यक्तींना सप्ताहाचा मध्यच फक्त अनुकूल आहे। सप्ताहाची सुरुवात ही तुम्हाला काही अनावश्यक खर्चाची अशी जाणार आहे। अनावश्यक कामामध्ये तुमचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जाण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्ही काही वेळा करमणुकीकडे तुमचा कल राहील। मनोरंजन आणि हॉस्पिटल
यासाठी तुम्हाला खर्च करावा लागणार आहे। सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील, मानसिक अस्वस्थता राहील। सप्ताहाच्या मध्ये मात्र बुधवार आणि गुरुवार या दिवशी तुमचे आरोग्य उत्तम राहील। महत्त्वाची दैनंदिन कामं, त्याचप्रमाणे इतर व्यवसायातील महत्त्वाची कामं ही करण्यासाठी तुम्हाला सप्ताहातील बुधवार आणि गुरुवार हे 2 दिवसच विशेष अनुकूल आहे। सप्ताहाच्या शेवटी सुद्धा तुम्हाला काही मनस्तापदायक घटनांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे शक्यतो तुमची या आठवड्यातील महत्त्वाची जी काही कामं आहेत ती तुम्ही बुधवार आणि गुरुवार या 2 दिवशीच करावीत। प्रवासाचे जे काही नियोजन आहे ते शक्यतो या सप्ताहामध्ये टाळावं। त्याचप्रमाणे वाहन चालवताना देखील तुम्हाला विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे। आगामी सप्ताहातील दिनांक 13 आणि 14 हे 2च दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत। धनु व्यक्तींना आगामी सप्ताह काय आहे ते आता आपण पाहणार आहोत। आगामी सप्ताहामध्ये धनु व्यक्तींना संतती सौख्य आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी विशेष अनुकूल दिवस आहेत। सप्ताहाची सुरुवात जी आहे ती तुम्हाला संतती सौख्याच्या दृष्टीने विशेष अनुकूल आहे। त्यामुळे तुमच्या मुलामुलींच्या संदर्भातील जर काही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी तुम्हाला सप्ताहाची सुरुवात म्हणजे सोमवार आणि मंगळवारचे दिवस हे विशेष अनुकूल असणार आहेत। तुम्हाला जर काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील, व्यवसायातील महत्त्वाच्या योजना राबवायच्या असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला सप्ताहाची सुरुवात ही विशेष अनुकूल असणार आहे। सप्ताहाचा मध्य जो आहे तो मात्र तुम्हाला अनावश्यक खर्चाचा जाण्याची शक्यता आहे। तुम्हाला काही अनावश्यक खर्च करावे लागतील, मानसिक अस्वस्थतेला सामोरं जावं लागेल, त्याचप्रमाणे काही मनस्तापदायक घटना घडण्याची सुद्धा शक्यता आहे। सप्ताहाच्या शेवटी मात्र तुमचं मानसिक प्रसन्नता लाभेल, त्याचप्रमाणे तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या काही घटना घडतील। आरोग्याच्या तक्रारी जर काही असतील तर त्या तक्रारी संपण्यासाठी तुम्हाला पुढच्या सप्ताहाची वाट पाहावी लागणार आहे। आगामी सप्ताहामध्ये जर काही प्रवासाचं नियोजन असेल तर ते शक्यतो तुम्ही शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवशी करावं। आगामी सप्ताहातील 10, 11 आणि 15, 16 हे 4 दिवस आपणाला विशेष अनुकूल असणार आहेत। आता पाहूयात मकर व्यक्तींना आगामी सप्ताह कसा जाणार आहे ते। मकर व्यक्तींना आगामी सप्ताह हा नोकरी, व्यवसाय आणि प्रॉपर्टीच्या समस्या यासाठी विशेष अनुकूल असणार आहे। नोकरी व्यवसायातील तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते सोडवण्याच्या दृष्टीने सप्ताहाचा सुरुवात तुम्हाला विशेष अनुकूल आहे। त्याचप्रमाणे तुमच्या राहत्या घराचे किंवा व्यवसायाच्या जागेचे किंवा प्रॉपर्टीचे इतर काही प्रश्न असतील तर त्या संदर्भात देखील काही मार्ग निघण्याच्या दृष्टीने सप्ताहाची सुरुवात तुम्हाला विशेष अनुकूल आहे। सप्ताहाच्या मध्ये तुम्ही मुलामुलींच्या संदर्भात विशेष निर्णय घेऊ शकाल, तुम्हाला विशेष संतती सौख्य लाभेल। त्याचप्रमाणे व्यवसायातील तुमचे अंदाज हे सप्ताहाच्या मध्ये योग्य ठरणार आहेत। व्यवसायामध्ये जर तुम्ही काही नवीन योजना अंमलात आणत असाल तर त्या संदर्भातील तुमचे अंदाज, तुमचे आडाखे हे सप्ताहाच्या मध्ये अचूक ठरणार आहेत। सप्ताहाचा शेवट मात्र हा मनोरंजनाचा आणि करमणुकीचा असणार आहे। सप्ताहाच्या शेवटी तुम्हाला काही वेळा मानसिक अस्वस्थता राहील, त्याचप्रमाणे कामाचा ताण आणि दगदग यामुळे तुम्हाला काही आरोग्याच्या तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे। आगामी सप्ताहातील दिनांक 10 ते 14 हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत। आता पाहूयात कुंभ रास। कुंभ व्यक्तींना आगामी सप्ताह हा विशेष उत्साहाचा आहे। तुमचा विशेष उत्साह राहणार आहे। मनोबल आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कार्यरत राहून तुम्ही आगामी सप्ताहामध्ये अनेक कामे मार्गी लावणार आहात। प्रॉपर्टी, राहते घर किंवा व्यवसायाच्या जागेचे जर काही प्रश्न असतील तर ते सोडवण्याच्या दृष्टीने आगामी सप्ताह तुम्हाला विशेष अनुकूल आहे। गुंतवणुकीचे प्रश्न किंवा गुंतवणुकीचे काही नवीन योजना तुम्हाला अंमलात आणायच्या असतील तर त्यासाठी देखील आगामी सप्ताह तुम्हाला विशेष अनुकूल आहे। नोकरी व्यवसायातील महत्त्वाची कामे, महत्त्वाचे व्यवहार, त्याचप्रमाणे नोकरी निमित्त किंवा प्रवासानिमित्त तुम्हाला जर काही प्रवास करायचा असेल तर त्यासाठी देखील आगामी सप्ताह हा तुम्हाला विशेष अनुकूल आहे। सप्ताहाचा शेवट जो आहे तो व्यवसायातील तुमचे अंदाज किंवा व्यवसायातील तुमचे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला विशेष अनुकूल आहे। संतती सौख्य, मुलामुलींचे सौख्य यासाठी सुद्धा आगामी सप्ताह तुम्हाला विशेष अनुकूल आहे। आगामी सप्ताहातील दिनांक 10 ते 16 हे सर्वच दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत। आता पाहूयात मीन रास। मीन व्यक्तींना आगामी सप्ताह हा विशेष आर्थिक लाभाचा असा जाणार आहे।
सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला काही आर्थिक लाभ होतील. व्यवसायातील जुनी येणी जी काय आहे ती वसूल होण्याच्या दृष्टीने सप्ताहाची सुरुवात तुम्हाला विशेष अनुकूल आहे. नोकरीतील प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने सुद्धा आगामी सप्ताह तुम्हाला विशेष असणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये इतके दिवस तुम्ही ज्या संधीची वाट पाहत होतात ती संधी तुम्हाला आगामी सप्ताहामध्ये निश्चितच मिळू शकेल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला सुसंधी आणि प्रसिद्धीचे विशेष योग येणार आहेत. व्यवसायानिमित्त किंवा नोकरीनिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागेल. त्याचप्रमाणे सप्ताहाचा शेवट जो आहे तो तुम्हाला मानसिक प्रसन्नतेचा आणि उत्तम आरोग्याचा जाणार आहे. सप्ताहाच्या शेवटी काही आनंददायी घटना घडतील. नोकरी व्यवसायामध्ये तुमचा विशेष प्रभाव राहील. एकूणच आगामी सप्ताह हा तुम्हाला विशेष आनंदाचा आणि उत्साहाचा आणि त्याचबरोबर आर्थिक लाभाचा जाणार आहे. आगामी सप्ताहातील सर्वच दिवस दिनांक 10 ते 16 तुम्हाला विशेष अनुकूल आहेत. तर हे होतं दिनांक 10 मार्च 2019 ते 16 मार्च 2019 या सप्ताहाचं साप्ताहिक भविष्य. यानंतर आपण पुन्हा भेटूयात पुढच्या सप्ताहात. तोपर्यंत नमस्कार.